साताऱ्यातील नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना खोचक टोला लावला. ते आधी कोणत्या पक्षात होते असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे. यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला अधिकारी आणि राजकीय नेते गैरहजर राहिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची घोषणा केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत महाराष्ट्राच्या लेखी क्रूर हत्येतील आरोपींची आठवण काढणाऱ्यांना पक्षातून बाहेर काढलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील राजकारण आज पुन्हा एकदा तापलं आहे. पाहूयात पुढे. अर्थातच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा मंगल कलश आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 12 मार्च आणि 25 तारखेला आम्ही सगळेच येतो. तर गेली अनेक कष्ट आदरणीय पवार साहेब स्वतः आहेत, पण ह्या वर्षी पवार साहेबांना येणं शक्य नव्हतं. आम्ही सगळे ती प्रथा चालू ठेवतो. आज ज्या महाराष्ट्रात आपण आहोत, महाराष्ट्र फक्त आणि फक्त पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यासाठी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांमुळेच झालेला आहे. आणि त्यामागे खूप लोकांनी खूप मोठं योगदान केलं. त्या सगळ्यांची एक आठवण आणि त्यांचे आभार, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे. एक परंपरा आहे, या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री ते येत असतात अभिवादन करण्यासाठी. मात्र यावर्षी ह्या सगळ्यांना विसर पडलाय. ते त्यांच्या कामात दुसऱ्या कशावर असतात मला माहिती नाही. आणि काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण प्रशासनाकडून मला काही फार इथे हालचाल दिसत नाहीये. मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही, देशाचे नेते आहेत. आपल्याला आठवत असेल, चायनाबरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्ली ती आजही तेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो. आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता. हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि चव्हाण साहेबांचं योगदान व फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर, हे खूप मोठं राहिलेलं आहे. आणि आज ही खंत मनाला वाटते आणि हे खूप जड अंतःकरणाने म्हणते. आज प्रशासन मला इथे कुठे दिसत नाही. तो दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे. ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे, इलेक्शन येतील जातील, सरकारही येतील जातील, काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. काही पालघरच्या मोखाडा तालुक्यात एका प्रसूती होणाऱ्या महिलेला 2 किलोमीटर अंतरावरती रुग्णवाहिका सोडून गेलेली आहे आणि त्यानंतर त्या महिलेला 2 किलोमीटर पायपीट करावी लागली. याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आता त्याची इन्क्वायरीची मागणी आम्ही करणार. दुसरं असं की अजितदादांनी काल बीडमध्ये भाषणामध्ये खालच्या पातळीवरती काही भाषा वापरलेली आहे आणि बाकीचे नेते आणि शहराबद्दल खालच्या भाषेत बोलले की मला उपमुख्यमंत्रीपद अनेकांनी दिलं, मात्र आरोप करत त्यांनी मागे उपमुख्यमंत्री बसवलं, वागणं बरं नव्हतं असं म्हणतात. मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलेलंच नाही. मी तुमच्याचकडून ऐकते हे सगळं. त्यांचं पूर्ण भाषण ऐकून तुमची टीम मुंबईला मला भेटेल, त्यांना मी सविस्तर ऐकलेलं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवारांचे गट एकत्र दिसतात आणि चिन्ह सुद्धा एकत्र काही ठिकाणी झाले. काही ठिकाणी शिवसेनेसोबत सुद्धा गेलेले आहेत. एकच आहे, हे इलेक्शन लोकसभा विधानसभा ही मोठी इलेक्शन असतात, देशाची आणि राज्याची असतात. हे आमच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं. प्रश्न वेगळे असतात, स्थानिकही असतात काही वेळा. त्याच्यामुळे अनेक वेळा सगळ्यांचं मत असतं, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ते लढावी स्थानिक विकासासाठी. त्यामुळे अनेक ठिकाणी आपण आपल्याच चॅनलवर दाखवलं आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट. संपूर्ण राज्यामध्ये साहेबांनी सगळ्या स्थानिक नेत्यांना, सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी एक पक्षाचा निर्णय सांगितला होता. स्थानिक जे काही मूलभूत प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या आघाडी तुम्ही करू शकता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही बाजूने, आमच्या आणि समोरच्यांच्या, सगळ्यांच्या बाजूने, आणि पहिल्यांदा नाही झाले, अनेक वेळा आधीही झाले. माहितीगत चंद्रकांत दादा आणि अजितदादांच्या चाव्यांवरून एक वाद सुरू झालेला आहे. अजितदादा म्हणतात निधी माझ्याकडे आहे, चाव्या आहे. तर काल पालकमंत्री चंद्रकांत दादा कोल्हापूरमध्ये म्हणले की त्यांचा चाव्यांचा मालक आमचा आहे.
तुम्हाला खरं सांगू का, इलेक्शन आहे त्याच्यामुळे ह्या स्टेटमेंट येत होतात, पण माझी सगळ्याच मी त्यांना विनम्र विनंती करायची, चावी ही कुणाकडेच नसते आणि पैसे कुणाचेच नाही. हे सगळं जे आहे ते मायबाप, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे. जनतेचे पैसे आहेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की मला काही विचार अजून काही बोलायचं, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये हे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मायबाप जनतेला दिले. राजे भोसले यांनी टीका केली आहे, आघाडीला उमेदवार साताऱ्यात नगराध्यक्ष पदाला मिळत नव्हता, त्यांना भाजपचा उमेदवार घ्यावा लागला, आयात करावा लागला, असं देखील त्यांनी टीका केली. यावेळी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत सगळ्याचे. या आधी कुठल्या पक्षात होते हो? जरा विसर पडले. भाजप सुद्धा अनेक एवढे जर त्या प्रकारचे लोकप्रिय असते त्यांनी केले, आणि लोकशाहीमध्ये आता दोन्ही राजांच्या बद्दलच्या बाबतीत ती भूमिका मी आज स्पष्ट करत नाही. अनेक महिला आम्ही सक्षमतेने उभी केली आहे. ती कर्तृत्वाने कुठल्याही पक्षात असते ती मोठी एका संधी दिलेली आहे, जनता ठरवू. काही पदवीमध्ये काल वाल्मिक कराडकरांची आठवण, धनंजय मुंडेंना झाली, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीची आठवण होते. ह्या त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते. कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या ज्यांनी केली, आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली, अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि अशा लोकांबद्दल तर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे. आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल त्यांची विचारधारा काय आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह. पुणे बेंगलोर महाराष्ट्र चालतोय, मात्र राष्ट्रवादी देखील यशवंत विचारासाठी शरद पवारांची, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खिंडर पडताना आपल्या राष्ट्रवादीला पाहायला मिळतो. साताऱ्यातले असेल त्याचबरोबर त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांनी पण आता अजितदादांच्या गटात गेले, त्यामुळे पक्ष वाढायचं सोडून पक्ष कमी होतो असं वाटतंय का तुम्हाला? अशा अनेक ठिकाणी होतात. तर पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्षच तिथे पण बाहेर पडले. मला माहिती असेल आमचे प्रदीपदादा गारटकर, आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये बराच विस्कळीतपणा सगळ्याच पक्षांमध्ये आलेला आहे. काही ठिकाणी इनकमिंग वाढले, काही ठिकाणी कमी झालंय. आणि साम दाम दंड हे माझी लाईन नाही, माननीय मुख्यमंत्र्यांची लाईन. आमचं म्हणणं आहे की इलेक्शन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चाललं पाहिजे. साम दाम दंडभेद ही आमची विचारधाराही नाही आणि आमच्या ध्यानीमनीही नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की हे महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने किंवा कुठल्या दिशेने चाललेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट की सत्तेचं विकेंद्रीकरण, ज्या वास्तूमध्ये आज आपण आहोत कराडमध्ये, त्या कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी तर स्वप्न होतं की सत्ता केंद्रित होता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आज दुर्दैवाने ती सत्ता एकाच ठिकाणी आपल्याला एकत्र होताना दिसते. हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडले, त्याला मुदतवाढ दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिलं होतं की ऑक्टोबर अखेर कराडचा ब्रिज पूर्ण होईल आणि मार्च अखेर महामार्गाचा सुद्धा पूर्ण होईल. पण कराडचा ब्रिजचा अजून अप्रोच रस्ताही पूर्ण नाही आणि मुदतवाढ अजून परत देण्याची शक्यता आहे. दमदार काम करणारे सरकार आहे ना, त्यांना विचारायचं. सर्वसामान्यांना त्रास होतोय, रुग्णवाहिका ना. आपण मग सत्तेमध्ये आहे ना, डबल इंजिनचं का ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात ना, ट्रिपल इंजिनचं सरकार करतंय काय? त्यांनी त्याची नैतिकतेने जबाबदारी घेतली पाहिजे. कर्जमाफी संदर्भात अनेकदा घोषणा केल्या, आता जूनची डेडलाईन दिली, तुमच्या मते काय होईल का? सरसकट कर्जमाफी करू हे माननीय मुख्यमंत्री इलेक्शनच्या आधी म्हणले. तुम्ही सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रामध्ये खरं तर आपण ज्या भागातच आहोत, मकरंद आबा पाटील भागातलेच मंत्री आहेत, त्यांचं स्टेटमेंट आहे असेंब्लीमध्ये की दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. माझं स्टेटमेंट नाही, महाराष्ट्र सरकारचं स्टेटमेंट, मकरंद आबांनी स्वतः केलेलं स्टेटमेंट. अशी परिस्थिती असताना योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू हे स्टेटमेंट आहे. कधी आहे ती योग्य वेळ? माझं तर त्यांची टॅगलाईन आहे, यही समय है सही समय, त्यांचीच टॅगलाईन आहे ना. मग कधी आहे तो यही समय आणि सही समय? इथे सर्वसामान्य मग ते काम करणारे ह्याच भागातले जलजीवन मिशन मध्ये पेमेंट्स न झालेल्यांची आत्महत्या झाल्या.
मराठवाड्यात शिक्षकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहे राज्यात. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर मी जड अजितदादा म्हणतात निधी माझ्याकडे आहे, चाव्या आहेत. तर काल पालकमंत्री चंद्रकांत दादा कोल्हापूरमध्ये म्हणले की त्यांचा चाव्यांचा मालक आमचा आहे. तुम्हाला खरं सांगू का, इलेक्शन आहे त्याच्यामुळे हा स्टेटमेंट येत होतं. तर माझी सगळ्याच मी त्यांना विनम्र विनंती करायची, चावी ही कुणाकडेच नसते आणि पैसे कुणाचेच नाही. हे सगळं जे आहे ते मायबाप, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे. जनतेचे पैसे आहेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की मला काही याच्यावर अजून काही बोलायचे, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये हे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मायबाप जनतेला दिलेले.